नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण तयार केलेल्या प्रेझेंटेशनला ट्रान्झिशनचा वापर कसा लागू करायचा याविषयी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपलं जे तयार झालेलं प्रेझेंटेशन आहे त्याला थीम कशी वापरायची हेही देखील आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये ग्राफिकल ऑब्जेक्ट करिता ग्रुपिंग आणि अनग्रुपिंग संदर्भात ॲक्शन कशी घ्यायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मागील सेशनमध्ये आपण ऑलरेडी माय व्हिलेज या टॉपिककरिता प्रेझेंटेशन एक स्क्रॅच प्रेझेंटेशन आपण निर्माण करून घेतलेलं आहे. माय व्हिलेज या टॉपिकसाठी आपण पॉवर पॉईंटमधील कोणकोणत्या फॅसिलिटीज आपणाकडील असलेला डेटा सुबक किंवा मिनिंगफुल वेने ऑडियन्सला कसा दाखवता येईल या संदर्भात आपण काही सॅम्पल स्लाइड्स त्या ठिकाणी क्रिएट करून घेतल्या होत्या. त्या स्लाइड्सचा वापर आपण आता ट्रान्झिशनसाठी करणार आहोत. ओके. तर ट्रान्झिशन म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण एका स्लाइडकडून दुसऱ्या स्लाइडकडे जातो त्यावेळी होणारा जो काही बदल आहे किंवा दुसरी स्लाइड ओपन होत असताना नेमका काय त्या ठिकाणी ॲनिमेटेड इफेक्ट यायला पाहिजे अशा संदर्भातली जी ॲक्शन असेल त्यालाच आपण ट्रान्झिशन असं म्हणतो. म्हणजेच वन स्लाइड टू अनादर स्लाइड आपण जात असताना जो काही येणारा ॲनिमेटेड इफेक्ट आहे तर तो आपण या ट्रान्झिशन या मेनूच्या सहाय्याने या ठिकाणी पूर्ण करू शकतो. तर पहा, आपणाला पहिली स्लाइड जर फेड या स्वरूपात लागू करायची असेल तर आपणाला वाईप नावाचा पर्याय आपण ह्या ठिकाणी पहिल्या स्लाइडसाठी घेतलेला आहे. तर सिलेक्ट करायची आपणाला एक स्लाइड, जसे की मी पहिली स्लाइड या ठिकाणी सिलेक्ट करत आहोत आणि मग ही पहिली स्लाइड सिलेक्ट केल्यानंतर मी ट्रान्झिशन या मेनूमधील वाईप हा नावाचा ट्रान्झिशन इफेक्ट या ठिकाणी लागू केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फेड आहे की जो मी ऑलरेडी बोलता बोलता मगाशी बोलून गेलो तो म्हणजेच फेड. तर फेड हा इफेक्ट आपण अशा पद्धतीने एक्सपिरियन्स करू शकतो, पण मला माझ्या पहिल्याच स्लाइडला मला वाईप इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे मी वाईप नावाचा या ठिकाणी ऑप्शन जो आहे तो निवडलेला आहे स्लाइड क्रमांक 1 साठी. स्लाइड क्रमांक 2 जी आहे तर त्यासाठी आपण रँडम बार्स नावाचा या ठिकाणी ट्रान्झिशन इफेक्ट वापरत आहोत. क्रमांक 3च्या स्लाइडला आपण शेप नावाचा इफेक्ट वापरत आहोत. क्रमांक 4च्या स्लाइडला आपण अनकवर नावाचा इफेक्ट यूज करत आहोत. त्यानंतर क्रमांक 5 या स्लाइडसाठी आपण कव्हर नावाचा या ठिकाणी इफेक्ट यूज करत आहोत. क्रमांक 6 या स्लाइडकरता आपण आणखी स्मार्ट ॲरोचा वापर केला तर त्याच्याबरोबर आणखी काय आपणाला इतर पर्याय जे आहेत ते आपण या ठिकाणी निवडू शकतो. मी या ठिकाणी हनी कोंब हा पर्याय निवडलेला आहे क्रमांक 6च्या स्लाइडला. आणि क्रमांक 7ची जी स्लाइड आहे तर त्यासाठी मी बॉक्स या ट्रान्झिशन इफेक्टचा या ठिकाणी निवड केलेला आहे. तर आता आपण हे जे काही सगळे ट्रान्झिशन इफेक्ट आपण आपल्या प्रत्येक स्लाइडसाठी जे लागू केलेले आहेत ते नेमके कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंटेशनच्या दौराने दिसणार आहेत ते एकदा आपण रन करून पाहूया, टेस्ट करून पाहूया. तर आपली स्लाइड रन करण्यासाठी स्लाइड शो या पर्यायामध्ये जावं लागेल अँड फ्रॉम द बिगिनिंग हा पर्याय निवडावा लागेल. तर तुम्ही पाहू शकताय की आपण जे लागू केलेले जे काही ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत ते स्लाइड ज्यावेळी लॉन्च होते किंवा वन स्लाइड टू आपण अनादर स्लाइड मुवमेंट करतो तर जो काही ट्रान्झिशन इफेक्ट आपण त्या स्लाइडला लागू केला होता तो स्लाइड ज्यावेळी ओपन होतो त्यावेळी तो ॲनिमेटेड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा ट्रान्झिशन इफेक्ट पाहायला मिळतो.
ओके, सो आपण या ठिकाणी जे काही ट्रान्झिशन इफेक्ट लागू केले होते त्याचं आपण टेस्टिंग या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. यानंतर आपण थीम आपल्या प्रेझेंटेशनसाठी आपण लागू करणार आहोत. तर थीम लागू करण्यासाठी आपल्याला डिझाईन या मेनूमध्ये जावं लागेल आणि या ठिकाणी ज्या काही रेडीमेड थीम्स आहेत तर त्या एक एक तुम्ही चेक करू शकता आणि मग तुम्हाला नेमकी कुठली स्लाईड तुमच्यासाठी योग्य आहे किंवा तुम्हाला ती आवडली आहे तर त्यापैकी कोणतीही त्या ठिकाणची स्टाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा थीमचा जो काही प्रकार आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि मग तुमचं प्रेझेंटेशन आणखीन मोर अट्रॅक्टिव्ह त्या ठिकाणी निर्माण करू शकता. ओके, ठीक आहे. तर मी या ठिकाणी एक थीम या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे आणि मग मी माझं हे माझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन मी हे जे स्लाईड शो जे आहे तो रन करून मी या ठिकाणी ते माझं प्रेझेंटेशन तपासून पाहणार आहे की ज्याच्यामध्ये मी थीम लागू केलेली आहे. तर ऑलरेडी आपण ट्रान्झिशन इफेक्ट लागू केलेले आहेत आणि मग आता आपण थीम लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आपणाला आणखीन मोर अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल वे आपल्या या प्रेझेंटेशनला लागू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपलं हे थीम लागू केलेलं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण या ठिकाणी एक एक स्लाईड तपासून पाहिलं तर आपणाला यानंतर आता आपण पाहतोय ग्राफिकल मीडिया सोबत काम करत असताना आपण पॉवर पॉईंटमधील आणखी कोणते फॅसिलिटीज वापरू शकतो, जसं की ग्रुपिंग हा एक त्याच्यामधील चांगला फॅसिलिटी आहे. तर तो पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक स्लाइड या ठिकाणी घेतली आहे. या स्लाइडमध्ये एक शेप आपल्याकडे आहे, त्याचबरोबर मी या ठिकाणी एक इमेज घेतो. तर आपला शेप हा एक ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याकडे येणारा जो इमेज आहे तोही देखील एक काय आहे, ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे. ओके, तर हे जे काही दोन ग्राफिकल ऑब्जेक्ट जे आहेत तर त्याच्यासाठी आता आपण काम करूया. ओके, तर हा जो काही शेप आहे हा शेप मी इंडिव्हिज्युअली त्याच्यासाठी काम करतोय सध्या, कारण की तुम्ही जर पाहिलात तर मी जो काही इफेक्ट लागू करेन तर तो इफेक्ट हा फक्त आणि फक्त त्या सिलेक्टेड शेपसाठी परफॉर्म झालेला आहे. ओके, आणि मग ज्यावेळी मी अनादर ग्राफिकल ऑब्जेक्ट क्लिक करतोय त्यावेळी तो सिलेक्ट होतो आणि मग त्यासाठी मी काही फंक्शनॅलिटी जर लागू करायला गेलो तर ती फंक्शनॅलिटी त्याला फक्त इंडिव्हिज्युअली लागू होते. तर हे जे काही दोन ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत त्यांना ॲट अ टाईम एकाच ग्रुपमध्ये जर घ्यायचं असेल तर आपणाला काय करावं लागेल पहा, तर एक ग्राफिकल ऑब्जेक्ट माऊसच्या लेफ्ट बटननं क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर कीबोर्डवरील कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि मग अनादर वन ग्राफिकल ऑब्जेक्ट क्लिक करायचा. तर आता तुम्हाला हे दोन्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट ॲट अ टाइम सिलेक्ट झालेले पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही ड्रॉइंग टूल मध्ये फॉर्मॅट या मेनूमध्ये येता आणि याच्या आतमध्ये तुम्हाला अरेंज नावाचा जो काही ग्रुप आहे किंवा जो काही एरिया आहे त्या अरेंज नावाच्या एरियामध्ये ग्रुप नावाचा एक पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ग्रुप हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला ते दोन्ही ऑब्जेक्ट एकाच ग्रुपच्या अंडर आलेले पाहायला मिळतील. माऊसच्या सहाय्याने मी ज्यावेळी या ग्रुपला मूव्ह करेन त्यावेळी ॲट अ टाइम हे दोन्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट एकाच वेळी मूव्ह होणार आहेत, कारण की ते एकाच ग्रुपमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. आता जो काही मी इफेक्ट या ठिकाणी लागू करेन तो इफेक्ट मला ॲट अ टाइम दोन्हीकडे लागू झालेला पाहायला मिळणार आहे. ओके, ठीक आहे. तर पहा, शेप आउटलाईन मी या ठिकाणी रेड कलर ठेवली, त्यामुळे मला या दोन्ही ग्राफिकल ऑब्जेक्टसाठी या ठिकाणी आउटलाईन जी आहे ती एकसारखीच लागू झालेली आहे. तर जो काही मी ग्राफिकल
अपीअरन्स या ठिकाणी लागू करेन, जो काही बदल मी लागू करेन तो बदल एकाच ग्राफिकल ऑब्जेक्टला न होता त्या ग्रुपमध्ये समाविष्ट असणाऱ्या अन्य ग्राफिकल ऑब्जेक्टला देखील लागू होणार आहे. हा असा ॲट अ टाइम एखादा इफेक्ट लागू करायचा ज्यावेळी गरज भासतो त्यावेळी आपण हे जे काही ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत ते एकाच ग्रुपमध्ये आणतो. तर आपण या ठिकाणी हे जे काही दोन ऑब्जेक्ट एकाच ग्रुपमध्ये आलेले आहेत त्यांना जर आपल्याला विभक्त करायचं असेल किंवा त्यांचा ग्रुप जर आपणाला अनग्रुप करायचा असेल तर आपणाला या ग्रुपला क्लिक करून त्यांचं सिलेक्शन करून घ्यायला पाहिजे आणि ग्रुप या पर्यायामध्ये जाऊन आपणाला अनग्रुप हा पर्याय निवडायला पाहिजे. आता हे दोन ग्राफिकल ऑब्जेक्ट सेपरेटली काय झालेले आहेत, सेपरेट झालेले आहेत. त्यामुळे जो काही आपण इम्पॅक्ट किंवा जो काही आपण ग्राफिकल इफेक्ट लागू करू तो फक्त आणि फक्त सिलेक्टेड ग्राफिकल ऑब्जेक्टलाच लागू केला जाणार आहे. ओके, तर मी या ठिकाणी आपणाला ग्रुप पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये कसा वापरायचा हे या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या सहाय्याने दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी ब्रिंग फॉरवर्ड आणि सेंड बॅकवर्ड हा पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला कसा वापरायचा ते दाखवणार आहे. सपोज आपल्याकडे एखादा शेप आहे आणि एखादी इमेज आहे किंवा एखादा टेक्स्ट आहे, तर त्याच्या ओव्हर एखादा शेप जर आपण प्लेस केला तर तो शेप जो आहे तो शेप एकतर पाठीमागे जाईल किंवा एकतर पुढे येईल. ओके, तर सपोज आपल्याकडे जो काही शेप आहे तो आपल्या इमेजच्या पाठीमागे आहे आणि इमेज त्याच्या ओव्हर आहे. तर आता आपण इमेजला सिलेक्ट करतोय आणि ही जी इमेज आहे ती शेपच्या पाठीमागे घालवतोय. तर ती कशी घालवायची पहा. तर या ठिकाणी इमेज जी आहे ती सिलेक्ट करायची, फॉर्मॅटमध्ये यायचं आणि सेंड बॅकवर्ड नावाचा पर्याय यूज करायचा. तर आता ती इमेज जी आहे ती पाठीमागे गेली असणार आहे. ओके, आणि हा जो फ्रंटला आलेला जो शेप आहे त्याला जर आपण बॅकला टाकलं तर पाठीमागचा जो काही त्याच्या हाईड झालेला जो काही किंवा पाठीमागे जो सेट केलेला जो काही ऑब्जेक्ट असेल तो फ्रंटला येईल. म्हणजेच या ठिकाणी आपण शेपला सिलेक्ट केलेला आहे आणि मग याला आपण फॉर्मॅटमध्ये जाऊन जर सेंड बॅकवर्ड केलं तर तो शेप पाठीमागे जाईल आणि इमेज पुढे येईल. ओके, तर आपणाला आपल्या प्रेझेंटेशन मध्ये काही डेटा मांडत असताना काही डेटा हा जास्त प्रमाणात एका स्लाइड वरती ठेवावा लागतो. त्यावेळी मग काही इमेज आणि मग काही टेक्स्ट आपणाला ओव्हर लिहावे लागतात किंवा इमेजच्या वरती टेक्स्ट दाखवावी लागते किंवा शेप जो आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती आणखी एखादी जर इमेज आपणाला दाखवावी लागते. मग अशा केसमध्ये कोणाला पुढे आणायचं आणि कोणाला पाठीमागे टाकायचं हा जो काही चॉईस मेकिंग जो आहे तो चॉईस मेकिंग आपण ब्रिंग फॉरवर्ड आणि सेंड बॅकवर्ड या सहाय्याने पूर्ण करणार आहोत. तर आपलं प्रेझेंटेशन करत असताना ज्या ज्या वेळी अशा पद्धतीची गरज बसेल त्या त्यावेळी आपणाला हा सेंड बॅकवर्ड आणि सेंड फॉरवर्ड हा पर्याय आपणाला वापरावा लागेल. तर मित्रांनो, आपण या सेशनमध्ये ट्रान्झिशन्स कसे वापरायचे, डिझाईन मधील थीम कशी वापरायची आणि जे आपण इन्सर्ट केलेले ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत जसं की एखादा शेप असेल किंवा एखादा इमेज असेल तर यांना एकत्ररित्या फॉर्मॅट या मेनूच्या सहाय्याने ग्रुपमध्ये कसं आणायचं आणि मग त्यांना विभक्त करण्यासाठी अनग्रुपिंग हा पर्याय कसा वापरायचा आणि इमेज आणि शेप यांना ब्रिंग फॉरवर्ड सेंड बॅकवर्ड हा पर्याय कसा लागू करायचा हे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा सेशन निश्चितच सोप्या पद्धतीने समजला असेल. तुम्हाला यामध्ये जे पाहण्यात आलेले तुम्ही अनुभव घेतलेले जे काही इफेक्ट्स आहेत त्यांचा वापर तुमच्या प्रेझेंटेशन साठी तुम्ही करणार आहात आणि तुमचं प्रेझेंटेशन आणखीन मोर अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल बनवणार आहात. तोपर्यंत धन्यवाद.